सामने क्या है। लहरा के झूमे तिरंगा, आजाद रहे आबाद रहे तू। भारत माता की जय। वंदे वंदे मातरम। हाल ही में पहलगांव आतंकी हमले के बीच जम्मू कश्मीर में फंसे तुर्भे सेक्टर 20 के 46 नागरिक भारतीय जनता पार्टी नवी मुंबई के जिलाध्यक्ष रामचंद्र घरत और उनकी टीम की मदद से आज सकुशल नवी मुंबई पहुंचे हैं, जहां तुर्भे सेक्टर 20 में समस्त नागरिकों के आगमन पर रामचंद्र घरत द्वारा उनका फूल देकर स्वागत किया गया। बता दें कि वैष्णो देवी माता के दर्शन के लिए गए 8 दिनों के ट्रिप के दौरान अचानक पहलगांव में हुए आतंकी हमले के कारण उधमपुर में ये समस्त नागरिक फंसे हुए थे। ऐसे में नागरिकों ने रामचंद्र घरत से संपर्क साधा और उनके अथक प्रयत्नों से सभी सकुशल घर पहुंचे हैं। इस अवसर पर सभी नागरिकों के चेहरे पर घर पहुंचने का आनंद साफ झलकता दिखाई दे रहा था। तो वहीं इस कठिन दौर पर रामचंद्र घरत द्वारा मदद का हाथ आगे देने से सभी नागरिकों ने उनका और उनके समस्त टीम का आभार व्यक्त किया। मीडिया से बात करते हुए रामचंद्र घरत ने कहा कि आतंकी हमले के बाद से ही वह सभी नागरिकों के संपर्क में थे। उन्होंने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से भी संपर्क साधा और आखिरकार सभी को सकुशल घर पहुंचाने में वे सफल रहे। सेक्टर 20 से आमचे 46 लोक ही जम्मू मध्ये अडकले होती आणि उधमपूरला जाताना उधमपूरला त्यांच्या 2-3 किलोमीटर बाजूलाच एक हल्ला देखील झाला आणि मग अशा परिस्थितीत बिथरलेल्या परिस्थितीमध्ये त्यांची व्यवस्था करण्याचं काम आमच्या माध्यमातून करण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला त्या कालखंडामध्ये। आणि मी तर ताबडतोब मला समजल्यानंतर 2 मिनिटांमध्ये देवेंद्रजींना मेसेज केला आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा मला साधारण 5 मिनिटांमध्ये त्यांच्या पीएचा मला फोन आला की अशी परिस्थिती झालेली आहे, आमची लोक तिथे अडकलेले आहेत, त्यांचं दुसऱ्या दिवशीच त्यांचं श्रीनगरमधून प्लेन होतं आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांची व्यवस्था करणं खूप गरजेचं आहे। तर त्यांनी मला लगेच सांगितलं की त्यांची लिस्ट पाठवा आणि त्यांचे नंबर्स वगैरे आम्हाला पाठवा, आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो। आणि मी सगळी व्यवस्था करत असताना माझं बारकाईने यांच्याकडे लक्ष होतं, मी कंटिन्यू यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो की यांची कशी परिस्थिती झाली आहे। मग ते कटरामधून दिल्लीमधून असं पुन्हा कटरा अशी त्यांची व्यवस्था म्हणजे थोडीशी झाली आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांची व्यवस्था करणं हे आमचं अत्य कर्तव्य आहे, कारण आमचेच नागरिक आहेत आणि विशेष म्हणजे 46 जण आपल्या कुटुंबासहित आहेत। मी आता येताना बसमधून त्यांना पाहिलं तर एका आजीबाईची नात जोराजोरात ओढत होती, म्हणजे परिस्थिती अशी निर्माण होते की तिने तिच्या आजीला पाहिल्यानंतर इतकं त्याला आनंद झाला, इतकं सुखमय वातावरण झालं। मग अशा परिस्थितीमध्ये आमच्या तिथले हिंदू लोकांना ज्यांनी मारलंय त्यांच्या कुटुंबाची काय हालत असेल, त्यांची काय व्यथा असेल, आणि या सगळ्या गोष्टी आम्ही ज्ञात असल्यामुळे आमच्या लक्षात येतं की सगळे सामान्य लोक आहेत, त्यांच्याकडे बाकीची व्यवस्था तशी नसते, पण अशा परिस्थितीमध्ये या लोकांना हाणण्याची जबाबदारी ही आम्ही स्वीकारली आणि एअरपोर्ट पर्यंत देखील बस मी पाठवली, त्या बसच्या माध्यमातून यांना इथं आणलं, सुखरूप आले आणि याचाच आनंद है हमारा। वही जम्मू कश्मीर से लौटे नागरिकों ने अपनी व्यथा का जिक्र करते हुए कहा कि हम घबराए थे, मगर रामचंद्र घरत और अन्य साथियों की मदद से वे सकुशल आज घर पहुंचे हैं। नवी मुंबई सेक्टर 20 मधून आम्ही 46 जण सर्व मित्र परिवार नातेवाईक कुटुंबासहित माता वैष्णवी देवीच्या दर्शनासाठी जात असताना आमची 8 दिवसाची ट्रिप होती। कटराला गेल्यानंतर हॉटेलमध्ये थांबल्यानंतर तिथले वातावरण आम्हाला कळालं। नंतर वैष्णवी देवीच्या दर्शनाला जाताना सुद्धा त्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक गोष्टींवरती प्रतिबंध आला होता, पण तरी सुद्धा मातेच्या कृपेने आम्ही वैष्णवी देवीचं दर्शन घेतलं आणि पुन्हा आमच्या हॉटेलवरती येऊन मुक्काम केला आणि पुढे आम्हाला जाण्यासाठी दुसऱ्या दिवशी आम्ही हॉटेल सोडून निघालो। त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी उधमपूर या ठिकाणी अडविण्यात आला आणि पुढे जाण्यास मज्जाव केला आणि पुन्हा आम्हाला रिटर्न यावं लागलं। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कृपेने या ठिकाणी आलेलो आहोत। आपण सर्वजण आमच्या स्वागतासाठी आणि आम्ही व्यवस्थित या ठिकाणी सुखरूप यावा म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात। आपल्या सर्वांचं मी आमच्या ट्रिप मधील सर्व भाविकांच्या वतीने आभार मानतो, धन्यवाद देतो, तुमचं स्वागत करतो आणि ऋण व्यक्त करतो। आदरणीय नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र शेठ घरत साहेब हे सदैव आमच्या पाठीशी आहेत, वारकऱ्यांच्या पाठीशी आहेत. त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. त्याचप्रमाणे आध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले शिंदे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी पण आमच्यासाठी खूप चांगला एक सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. घरत साहेबांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. वैष्णोदेवीचं दर्शन पण खूप आमच्या परिस्थितीमध्ये झालं की जेणेकरून होईल की नाही पण आम्हाला गॅरंटी नव्हती. त्या झाल्यानंतर आम्ही परत हॉटेलवर आलो. दुसऱ्या दिवशी आम्हाला पट्टी टॉप म्हणून एक एरिया आहे, तिकडे जायचं होतं. तिथे जाताना आम्हाला पोलिसांनी अडवलं की जाऊ नका, की पुढे काश्मीरसाठी जाण्यासाठी रस्ता बंद आहे. तिथून आम्ही जेव्हा हॉटेलला थांबलो एका ठिकाणी चहा पाण्यासाठी, तेवढ्यात आम्हाला एक न्यूज आली की 2 किलोमीटर पुढे तुमचा हमला झालेला आहे. जरा शेठ सरांशी राज सरांशी बोलणं झालं. ते म्हणजे ठीक आहे, जे काय तुमचा फेअर असेल वरचा, काय सगळी आपली गरीब कुटुंबातली लोक आहेत, वरचे जे काय 4-5 हजार रुपये तुमचे एक्स्ट्रा, आम्ही 5-5 रुपये एक्स्ट्रा तिकीट काढून खर्च करून आलेले. तगरशेठ म्हणले जे काय तुमचे खर्च होतील ते आम्ही माझ्या पद्धतीने देऊ. त्याप्रमाणे हॉटेलचा काय तुमचा एका दिवसाचा एसटी आहे तो पण आम्ही तुम्हाला देऊ. त्यानंतर आम्ही मग ठरवलं की हे खूपच बजेटच्या बाहेर जात आहे, त्यामुळे मग कोणाला आपल्यामुळे कोणाला त्रास देणं बरोबर नाही. मग आम्ही ठरवलं की बस करून दिल्लीला जावं. तर ते पण घरशेठ सरांच्या कानावर घातलं की बसची काय व्यवस्था होती का नाही, आम्हाला तिकडे कोणी व्यवस्था करेल असं वाटत नव्हतं. मग घरसाहेबांच्या ओळखीने आम्हाला एखादा बसचा नंबर भेटला, त्यांनी हे केलं. ते पण घरशेठ म्हणाले की त्याचे पण काय 30,000 रुपये असतील ते पण आम्ही तुम्ही देऊ, फक्त तुम्ही इथे सुखरूप येणं महत्वाचं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष घरशेठ, त्यांचे PS सूर्यनदादा, पप्पू मामा, धीरज दादा जे आम्हाला घ्यायला आले, ते म्हणजे या सगळ्यांच्या मदतीने आम्ही आतापर्यंत सुखरूप पोहोचलेलो आहे. त्यामुळे सगळ्यांचे खूप धन्यवाद. गेल्या 21 तारखेला आमच्या येथील रहिवासी जवळपास 46 लोकांची टीम जम्मू काश्मीरसाठी सहलीसाठी रवाना झाली होती. परंतु त्या ठिकाणी पोहोचायच्या अगोदरच अशी काही घटना घडली जी आपण अख्खा जग बघतोय. आमच्या येथील रहिवासी हे त्या संकटापासून थोडे दूरच राहिले, परंतु बरोबर लहान मुलं फॅमिली असल्या कारणानं हे सगळे एकदम घाबरले गेले होते. त्यामध्ये सगळ्यांनी मदतीचा हात दिला आणि इथपर्यंत आज सुखरूप पोहोचले. दत्त महाराजाच्या माऊलीच्या कृपेने या ठिकाणी पोहोचल्याबद्दल या ठिकाणी या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.